नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एच्या वतीने आर-टी-ई प्रवेशासाठी 1 किलोमीटरसाठीची अट कमी करणे व प्रवेश अर्ज कालावधी मुदत 15 दिवस वाढवण्याबाबत शिक्षण अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. आगामी शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिली तसेच पूर्व प्राथमिक स्तरावरील 25% राखीव जागांवर प्रवेशासाठी अनुसूचित जाती, जमाती, आर्थिक दुर्बल व वंचित घटकातील मुलांसाठी शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 17 फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. परंतु या प्रवेश प्रक्रियेमध्ये 1 किलोमीटरची अट घातल्यामुळे आपल्या पाल्यांच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये अडचण निर्माण झाली आहे. कारण शहरात किंवा शहरालगत ग्रामीण भागातील शाळा ह्या शहराच्या व्याप्तीमुळे व ग्रामीण भागातील मुलांच्या प्रवेशासाठी 1 किलोमीटरच्या अंतरात बसत नाहीत. शहराबरोबरच याचा फटका ग्रामीण पालकांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. त्यामुळे आर-टी-ई प्रवेशासाठी 1 किलोमीटरची अट काढून टाकावी अथवा शहरी भागासाठी 5 किलोमीटर व ग्रामीण भागासाठी 15 किलोमीटर अशा मर्यादा करण्यात याव्यात. या 1 किलोमीटर अंतराच्या अटीमुळे बहुतांश पालकांना ऑनलाईन अर्ज भरता आले नाहीत. परिणामी अनेक मुलांना प्रवेश घेता येणार नाही. त्यामुळे पालक वर्गात शासनाच्या धोरणाबद्दल नाराजी आहे. तरी 1 किलोमीटरची अट तात्काळ रद्द करून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया मुदत 25 मार्च 2026 पर्यंत वाढवण्यात यावी. अन्यथा आर-पी-आय-एच्या वतीने सांगली जिल्हा परिषदेसमोर दिनांक 11/3/2026 रोजी घंटानाद आंदोलन करणे भाग पडेल याची गांभीर्याने नोंद घ्यावी असे पत्रात म्हटले आहे. यावेळी सांगली जिल्हाध्यक्ष माननीय महादेव होवाळ, संजय देवनाळकर, सिद्धार्थ माने, हनुमंत मंडले, सागर कांबळे, सुनील चंदनशिवे इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.